बीडमधून आता एक मोठी बातमी समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे त्याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीनंतर आरोपी फरार आहे। देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या का पाहतोस असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान ही घटना घडल्यानंतर प्रकरणामधील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत। त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे। त्या दोघांवर सुद्धा धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। स्वानंद, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी जे आहेत ते फरार आहेत असं समजतंय। पोलिसांचा तपास कुठवर आलेला आहे? ऋतुजा, आपण बघितलं तर काल हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि अशोक मोहिते नावाचा हा जो मुलगा आहे, हा मुलगा जो आहे तो मोबाईलवर या संपूर्ण देशमुख प्रकरणाच्या संबंधातल्या बातम्या पाहत होता आणि हा बातम्या का पाहतो म्हणून हाच राग मनात धरून बांगर आणि जो दुसरा तरुण आहे त्यांनी या मोहितेला मारहाण केली आणि मारहाण एवढी करण्यात आली की या तरुणाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत आणि त्यावर तेथील उपचार चालू आहेत। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर याच घटनेविरोधात जे धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या दोघांचाही तपास सुरू आहे। कालपासून हे दोघेही जण आरोपी आहेत, ते फरारच आहेत। एकंदरीतच काल आणखी एक याच्यामध्ये अपडेट अशी आहे की काल कृष्णा आंधळेचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणाचे जे आरोपी आहेत ते फरार आहेत आणि आता सकाळी धारूर पोलिसांशी संपर्क केला असता ते या दोघांचा तपास घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। ऋतुजा, निश्चित, आणि त्या दोघांना नेमकी कधी अटक होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।